नाशिकच्या जमिनीवर सत्ताधाऱ्यांचा डोळा. शहांचं कालचं भाषण हे जिनांना सुद्धा लाजवणारं होतं. शहांचं कालचं भाषण मुस्लिमांच्या बाजूने होतं की विरोधात? उद्धव ठाकरेंचा सवाल. भाजपचे खायचे आणि दाखवायचे दात वेगळे आहेत. 370 कलम हटवलं तेव्हा आम्ही समर्थन दिलं. किती काश्मीरी पंडितांना जमिनी परत दिल्या? अमित शहांनी सर्व प्रश्नांची उत्तरं द्यावीत. उद्धव ठाकरेंचा केंद्र सरकार आणि अमित शहांवर निशाणा. वक्फ दुरुस्ती विधेयक राज्यसभेत सादर. विधेयकावर चर्चा सुरू. तर काल मध्यरात्री 1:30 वाजता लोकसभेत वक्फ दुरुस्ती विधेयक मंजूर. देशभरातील वक्फच्या जमिनींची विक्री करू असं काल अमित शहांच्या तोंडून आलं. त्यामुळे 2 लाख कोटींच्या जमिनी कुणाला विकणार ते बघू. संजय राऊतांची अमित शहांवर टीका. 2 लाख कोटींच्या जमिनींमुळे अमित शहांनी काल भाषणात मुस्लिमांचं लांगुलचालन केलं. राऊतांची शहांच्या भाषणावर टीका. तर जिन्नांपेक्षा सुद्धा जास्त लांगुलचालन काल शहांनी केलं. कालच्या अमित शहांच्या भाषणावर राऊतांचा हल्लाबोल. बाळासाहेबांचे विचार ठाकरेंनी सोडले. विशिष्ट लोकांना डोळ्यांसमोर ठेवून ठाकरेंनी मतं दिलं. तर ठाकरेंनी महाराष्ट्राच्या जनतेचा अपमान केलाय. बावनकुळेंची प्रतिक्रिया. तर राऊतांना भाजपचा पंडुरोग झालाय. बावनकुळेंची राऊतांवर जहरी टीका. वक्फ सुधारणा विधेयक म्हणजे राज्यघटनेवर हल्ला. तर हे विधेयक केवळ जातीय ध्रुवीकरणासाठी. वक्फ सुधारणा विधेयकावरून सोनिया गांधी यांचा केंद्र सरकारवर निशाणा. असदुद्दीन ओवेसींनी वक्फ सुधारणा विधेयकाची प्रत फाडली. लोकसभेत बोलताना ओवेसींनी वक्फ सुधारणा विधेयकाची प्रत फाडल्याची माहिती समोर. वक्फ सुधारणा विधेयकाच्या मंजुरीनंतर आता देशातल्या अनेक राज्यांमध्ये हाय अलर्ट जारी. पोलीस कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या उत्तर प्रदेश सरकारकडून रद्द. राजधानी दिल्लीमध्ये सुद्धा हाय अलर्ट जारी. कोल्हापुरातील वडणगे या गावातील महादेव मंदिर पुन्हा चर्चेत. अमित शहांकडून काल लोकसभेत वडणगे इथल्या गावातील मंदिराचा उल्लेख. दोन्ही समाजाकडून जागा आमचीच असल्याचा दावा. अमेरिकेकडून जशास तसे आयात शुल्क लागू करण्याची घोषणा. भारतावर 26% आयात शुल्क लादले. तर चीनवर 34% आयात शुल्क. जगावर यामुळे चिंतेचं सावट. टॅरिफचा शेअर बाजारावर परिणाम. सेन्सेक्स 500 अंकांनी घसरला. तर निफ्टीमध्ये 130 अंकांची घसरण. आयटी शेअर्समध्ये सर्वाधिक घसरण. देशावर आर्थिक संकट. पंतप्रधानांनी बोलायला पाहिजे. पंतप्रधान अर्थमंत्र्यांनी देशाला विश्वासात घ्यायला हवं होतं. उद्धव ठाकरे यांची मोदींवर टीका. राहुल कनाल यांचं बुक माय शोच्या सीईओंना पत्र. तर कामराच्या शोच्या तिकिटांची विक्री करू नये अशी यातनं विनंती. कामराच्या शोमधील प्रेक्षकांना पोलीस ठाण्यात येण्याची गरज नाही. शोच्या वेळी उपस्थित प्रेक्षकांना सुद्धा पोलिसांनी बजावली होती नोटीस. तर पोलिसांकडून काही साक्षीदारांचे जबाब नोंदवण्याचं सध्या काम सुरू. सुप्रीम कोर्टातील सर्व न्यायाधीशांनी आपली संपत्तीची माहिती सुप्रीम कोर्टाच्या वेबसाईटवर जाहीर करावी. सरन्यायाधीश संजीव खन्ना यांचे निर्देश. मंत्री जयकुमार गोरे खंडणी प्रकरणामध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते प्रभाकर देशमुख यांची चौकशी. तर प्रभाकर देशमुख यांच्या पुण्यातल्या कोरेगाव पार्क इथल्या निवासस्थानी चौकशी. बीड जिल्हा कारागृहात अतिरिक्त कैद्यांचा ताण वाढलाय. 161 कैद्यांची क्षमता असणाऱ्या कारागृहामध्ये 340 कैदी बंदिवान. कारागृहात जागा नसल्यामुळे प्रशासन हतबल. लोणावळ्यातील एकविरा देवीच्या यात्रेनिमित्त भाविकांना मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरील टोल माफ. तर आजपासून 5 तारखेपर्यंत कार्ला डोंगरावर एकविरा देवीचा पालखी सोहळा. ठाण्यातील माजी स्थायी समिती सभापती संजय भोईर यांनी एकनाथ शिंदेंकडे टोल माफी देण्याची केली होती मागणी. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि कुटुंबियांकडून एकविरा देवीला साडी चोळीची ओटी. तर शिवसेना तालुका प्रमुख राजू खांडबोर यांच्याकडून कार्ला देवस्थान मार्फत ओटी देवीला अर्पण. जळगावच्या धरणगाव तालुक्यातल्या विविध गावांना जिल्हा परिषद अधिकाऱ्यांकडून सरप्राईज व्हिजिट. घरकुलांच्या कामांसह प्राथमिक आरोग्य केंद्रांची सुद्धा पाहणी. अहिल्यानगरच्या संगमनेर तालुक्यामध्ये अवकाळी पावसानं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान. तातडीनं पंचनामे करण्याची शेतकऱ्यांची मागणी. नाशिकच्या बागलाणमध्ये अवकाळीचा तडाखा. कांद्यासह गहू, हरभरा, टोमॅटो या पिकांचं नुकसान. शेतकरीही हवालदिल. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसाची हजेरी. तर कापूस या ठिकाणी हापूस आंब्याला फटका बसण्याची सुद्धा शक्यता. अमरावतीमध्ये अवकाळी पाऊस. अचानक आलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांची धावपळ. भुईमूग, तीळ, कांदा आणि संत्रा पिकाचं मोठं नुकसान. नाशिक जिल्ह्यामध्ये गारपीट. कांदा पिकाला फटका. 3 ते 4 महिने टिकणारा कांदा जास्त काळ टिकणार नसल्यामुळे आता शेतकरी अडचणीत. नाशिकमध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे द्राक्ष बागांचं नुकसान. द्राक्ष गळून पडली. तर काही भागात द्राक्षांवर काळे डाग. द्राक्ष बागायतदार यामुळे अडचणीत. सिंधुदुर्गात मध्यरात्री गडगडाटासह अवकाळी पाऊस. पावसामुळे झाडांची पडझड. अवकाळीमुळे हापूस आंब्यावर काळे डाग पडण्याची भीती. गोंदियाच्या तेढा महावितरण कार्यालयावर शेतकऱ्यांचा ठिय्या. तर कृषी पंपांना 12 तास वीज पुरवठा देण्याची मागणी.
पुण्यामध्ये संभाजी ब्रिगेड विरोधात शिवधर्म फाउंडेशनचा मोर्चा, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार घोषणाबाजी, संघटनेकडे नाव बदलण्याची मागणी. सिगारेटच्या किमतींवरून आता नाशिकच्या अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीत हाणामारीची घटना. हाणामारीमध्ये एकाचा मृत्यू, अवघ्या ₹1 रुपयाच्या वादातून हाणामारी झाल्याचं कळतंय, तर एकाचा या प्रकरणी मृत्यू झाल्याची माहिती. गुन्हा दाखल. धाराशिवच्या भूम नगरपालिकेच्या भ्रष्टाचाराविरोधात 2 तरुणांचं आत्मदहन आंदोलन. 2 तरुणांनी अंगावर डिझेल ओतून केला आत्मदहनाचा प्रयत्न. मुंबई पोलीस आणि मुंबई पालिका धारावीच्या रोडवरील फेरीवाल्यांना हटवणार. वाहतूक सुरळीत करण्याच्या उद्देशानं 10 जणांची विशेष टीम तैनात करण्याचाही निर्णय. मुंबईमध्ये बनावट नकाशे सादर करून केलेल्या बांधकामांना दणका, तर मुंबई महापालिकेकडून बांधकामं तातडीनं निष्कासित करण्याचे आदेश. महसूल मंत्री बावनकुळे यांचे महापालिकेला आदेश. रेडी रेकनरचे दर ठरवण्यासाठी आता मायक्रो झोनिंग करणार. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचा निर्णय. प्रारूप आराखडा तयार करण्यासाठी 16 एप्रिलला बैठक. मुंबईतील आमदारांना सुद्धा या बैठकीचं निमंत्रण देणार. कात्रज कोंढवा रस्त्याचं काम लवकरच. बेकायदा बांधकामं स्वतंत्र महानगरपालिकेचा मुद्दा अधिवेशनात उपस्थित, तर सर्व प्रश्न लवकरच मार्गी लागतील. आमदार योगेश टिळेकरांची माहिती. दिल्लीतील महाराष्ट्र सदनामध्ये अत्यंत दूषित पाणी, तर दूषित पाण्यामुळे खासदार आणि केंद्रीय मंत्री व्यथित. या पाण्यामुळे हात धुवून जेवण कसं करणार, खासदारांचा संतप्त सवाल. लालबागच्या आयकर भवनाबाहेर मनसेचं आंदोलन. मराठी भाषेत कामकाज झालं पाहिजे अशी मनसेच्या कार्यकर्त्यांची मागणी. ठाण्यातील दिवा आगासन या भागामध्ये 24 अनधिकृत नळ जोडण्या खंडित, तर अनधिकृत टँकर भरणा केंद्र सुद्धा बंद. ठाणे महापालिकेची कारवाई. बीडमधील केतुरा गावातील नवदाम्पत्याची कौटुंबिक वादातून आत्महत्या. 40 दिवसांपूर्वीच विवाह झालेल्या दाम्पत्याची आत्महत्या. दोघांना पुण्याला वास्तव्यात जाण्यावरून कुटुंबात वाद झाल्याची माहिती. जालन्याच्या घनसावंगी तालुक्यामध्ये 25 वर्षीय विवाहितेची 2 चिमुकल्यांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या. आत्महत्येचं कारण अद्याप अस्पष्ट. पोलिसांचा या संदर्भात तपास सुरू. सरकारनं कर्जमाफीचं आश्वासन देऊन शेतकऱ्यांची दिशाभूल केली. सरकारवर 420 हल करण्यात यावा. बुलढाण्यामध्ये शेतकऱ्यांचं पोलिसात निवेदन. छत्रपती संभाजीनगरमध्ये चोरीच्या घटनात वाढ, तर गंठण, मंगळसूत्र आणि सोनसाखळी चोरी केल्याची घटना. पत्ता विचारण्याच्या बहाण्यानं चोरी. घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद. कल्याण बाजार समितीमध्ये निवडणुकीची प्रक्रिया रामभरोसे. मुदत संपल्यानंतर 2दा 6 महिन्यांची मुदतवाढ. अधिसूचना जाहीर करून अंतिम मतदार यादी आणि निवडणूक कार्यक्रमाचा पत्ता नाही. अंबरनाथमधील भास्करनगर परिसरात चालकाचा ताबा सुटल्यामुळे कारची आणि इतर वाहनांना धडक, तर अपघाताची संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद. अपघाताला कारणीभूत कार चालकाला स्थानिकांनी दिला चोप. पुण्यात हरवलेल्या चिमुकलीला कडेवर घेऊन आरपीएफ जवानांची धावपळ, तर आरपीएफ जवानाच्या तत्परतेनं चिमुकली अर्ध्या तासात आईवडिलांकडे सुखरूप पोहोचली. सिंधुदुर्गच्या कुडाळमध्ये एसटी बस आणि इको कारची समोरासमोर धडक, तर अपघातामध्ये शाळकरी विद्यार्थी किरकोळ जखमी. केंद्र सरकारनं राज्यांना दिलेल्या निर्देशांकानुसार क्षयरोग कार्यक्रमात राज्यातील 26 महापालिकांमध्ये धुळे महापालिका राज्यात 2ऱ्या क्रमांकावर, तर 81 जिल्ह्यांमध्ये 9व्या क्रमांकावर.